म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय लागलेला नाही तर त्याला आपण कर्मणी प्रयोग म्हणतो. आता हे आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया. आता उदाहरण बघा, समीरने चित्र रंगवले. आता जेव्हा आपण क्रियापदाला काय ने प्रश्न विचारतो की समीरने काय रंगवले, तर उत्तर भेटतं चित्र. आता हे झालं आपलं कर्म, म्हणजे कर्माला कोणता प्रत्यय लागलाय का? नाही, म्हणून हा झाला कर्मणी प्रयोग. आता पहिलं उदाहरण काय होतं, समीर चित्र रंगवतो. आपण जर प्रश्न विचारला काय रंगवणारा कोण, तर समीर, म्हणजे समीरला स ला ना ते असा काही प्रत्यय लागला होता का कर्तरीमध्ये, तर नाही, पण इथं प्रत्यय लागलाय. पण कर्माला लागलाय का? नाही, म्हणजे कर्माला प्रत्यय नाही तो झाला कर्मणी प्रयोग. आता कर्त्याला प्रत्यय नाही तर तो कर्तरी प्रयोग. आता दुसरं उदाहरण बघूया. आजीने गोष्ट सांगितली. आता काय सांगितली? उत्तर आलं गोष्ट. आता या गोष्टीला म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय लागलाय का? विभक्ती प्रत्यय स ला ना ते सला ते ऊन हून कोणताही नाही. आता अजयने पेरू खाल्ला. काय खाल्ला? पेरू, म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय नाही. आता तिसरं उदाहरण बघा, अंकुशने काकडी खाल्ली. काय खाल्ली? काकडी, म्हणजे कर्माला कोणताही प्रत्यय नाही तो झाला कर्मणी प्रयोग.